राम राम मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. तर भैया बघा आमचा काय घालून बसलेला आहे. तर आरवी बघा आमची काय करायला आलेली आहे. हाय भैया हाय कर. हाय. तर आता आम्ही चाललेलो आहे बाहेर. तर तुम्हाला ब्लॉग मध्ये सगळं दिसेल. कुठं चाललेलं आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे आरवीच्या जे डोळ्याला लागलं होतं त्याचं चेकअप करायला. तर भैया एकदम खुश झालेला आहे कारण त्याला वाटते की आपण फिरायला चाललेलो आहे. भैया इकडे बघ. आता आमचं हॉस्पिटल जवळ आलेलं आहे बऱ्यापैकी. डॉक्टर वगैरे जे आहेत ते सगळे ओळखीचेच ठेवायला लागतात कारण कानाचा डॉक्टर वेगळा आहे, डोळ्याचा वेगळा आहे, नॉर्मल ताप थंडीचा वेगळा आहे. तर असं केल्यानंतर प्लॅनिंग व्यवस्थित. तर हे पण डॉक्टर आमच्या डोळ्याच्या ओळखीचे आहेत. आता लिफ्टपाशी आम्ही थांबलेलो आहे. भैयाचं नारवीचं एकच लक्ष आहे, आपण बाहेर आलेलो आहे ना, ह्यांना आईस्क्रीम फक्त पाहिजे असते. आणि तसं प्रत्येकच लहान मुलांचं असतं की बाकीचं त्यांना काहीच माहीत नसतं. हॉस्पिटल आणि त्यांची मजा चालू आहे की आता आईस्क्रीम खायचं आहे. तर आता आम्ही आलेलो आहे वरती. बघा भैया ओरडायला लागला आहे. रिसेप्शनला थांबलेलो आहे आणि हे डॉक्टर एकदम एक्सपर्ट आहेत कारण आम्ही एकदा जस्ट दाखवलं का लगेच ते 2 मिनटात त्याचं सांगतात की काय आहे किंवा किती प्रॉब्लेम आहे काय आहे. तर त्यांनी आता चेकिंग करायला घेतलेलं आहे की म्हणजे जस्ट चेकिंग करतायत की कसं काय. तर भैया बघा आमचा टी व्ही बघत बसला आहे. तर आरवीला तिथं कारण मुलांना लहान टी व्ही असतेच दवाखान्यामध्ये. तर आरवीचं चेकिंग इथं चालू आहे. तर डॉक्टर बघा ते एकदम एक्सपर्ट आहेत. ते 2 मिनटामध्ये सांगतात. दरवेळेला आम्ही बघतो तर त्यांचं 2 मिनटात बघतात आणि लगेच सांगतात की काय झालं की नाही झालं. बरं काय हे लेटर काय ही काय लेटर. आत्ता आरवीला समोर ABCD 1 2 वगैरे दाखवलं तर तिने एक डोळा झाकून पूर्णपणे व्यवस्थित सांगितलं. त्याच्यामुळे डॉक्टर आता पुढं प्रिस्क्रिप्शन देतात. आरवीला खुर्चीवर का बसवलं आणि मला काय नाही बसवलं त्याच्यासाठी भैयाला पण मी बसवलेलं आहे. तर भैया बघा डॉक्टरच्या ज्या कात्र्या बित्र्या आहेत ते सगळं औषध घेऊन त्याच्यासोबत खेळत बसलेलं आहे. तर डॉक्टर मॅडम जे आहेत ते हसत होती मागाशी कारण ह्यानं चालू केलेलं आहे ते डॉक्टरचंच त्या खुर्चीवर बसून सगळं यंत्र त्यांचे हात लावून ते काय करायला लागलेलं आहे. पण एकदम खुशीत झालेला आहे आता कारण त्याला त्या बाटल्या मिळाल्या ना तर त्याच्यामुळे तो खुश झालेला आहे. तर आता आम्ही जाणार आहे नॉर्मल डॉक्टरकडे म्हणजे आमचा रेग्युलर डॉक्टर आहे त्यांच्याकडून TTचं इंजेक्शन घेणार आहे आरवीसाठी कारण दरवर्षी 2-3 वर्षातून घेतलं जातं. तर पहिल्यांदा वेट चेक करतो आहे. बघा आरवीचं वेट किती आहे. तर त्याच्यानंतर आम्ही रिसेप्शनला वेट करत बसलेलो आहे. भैया पण बघा खेळायला लागला आहे तोपर्यंत. ते मला 4-5 वेळा म्हणलं आहे पप्पा आईस्क्रीम खायला जायचं आहे, आईस्क्रीम खायला जायचं आहे. तरी मी त्याला गप बसवलेलं आहे. आरवी बघा पाणी पिते तोपर्यंत. तर दोघांचं वजन आणि उंची दोघांची चेक केलेली आहे आम्ही. तर आरवी आता बसलेली आहे वरती. डॉक्टरच्या रूममध्ये आलेलो आहे मी आणि डॉक्टर थोडंसं कुठंतरी पलीकडल्या रूममध्ये बाहेर गेलेले आहेत. तर ते येईपर्यंत आरवी वरती बसलेले आहे कारण आल्यानंतर डॉक्टर पण सांगतात की वरती बसा. तर त्याच्यामुळे आरवी बघा फ्लावर वगैरे बघायला लागेल कारण आरवीला ही डॉक्टर जे आहेत ते पहिल्यापासून इथंच चेक करतो त्याच्यामुळे तिला माहीत आहे सगळं आणि ओळखतात दोघेजण. ठीक आहे. तर आम्ही सगळं चेकअप वगैरे करून आलेलो आहे हॉस्पिटलच्या खाली. तर प्रिया बघा औषधं वगैरे घ्यायला लागलेली आहे, गोळ्या वगैरे. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगू शकता कारण रोजच्या रोज आम्ही ब्लॉग जो आहे तो अपलोड करत आहोत. आरवी बायाची मज्जा गमती जमती जे काय आम्ही करतो ते दाखवतो. तर तुम्ही काही सजेशन असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर आजच्या ब्लॉगमध्ये इथंच थांबूया. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.